पाय हा थैली गेली घेऊन लगे दरवाजात उभाच आहे हा. सांगा शाळेत जाय म्हटलं 10 खेपा आवाज द्या लागते. अंग धुवत नाही काही नाही तयारी करत नाही. आज पाय हा बापा बापा सारी तयारी गियारी करून थैली गेली घेऊन लगे दरवाजात उभाच आहे हा. पाय केवढा बदमाश आहे हा. आजी आपा कुठे चल ना चालली जाईल एसटी आपल्याला ठेवून देतील ते. पाठी सुटा काल काय म्हणे लवकर झोपा म्हणे पाय ठुटे लागते म्हणे. सगळ्यात पहिले मीच उठलो अंगाई धुतलं पाय थैली गेली घेऊन मी बाहेर बिलकुल तयार आहे. माझ्या तर असं काही काहीच तरच नाही माय. आप्पा पाय आप्पाचं अजून झालं नाही. आवाज दे ना आप्पाला चल ना. लय त्रास देते आप्पा. नाही बापा सारं झालं माझी तयारी झाली. किती वेळ वाट पाहून राहिली. 2 खेप गेले ना ते 2 खेप गेले तिकडे संडासात जाऊन बसले रे. पाय बरं तिकडून दे बरं आवाज. बापा येऊ नका म्हटलं तर ऐकून राहिली काय. सांगा तर 2 खेपा गेले पायटपासून काय करते काय नाही माहिती आहे रे बापा. मी काय म्हणून राहिलो राहू दे तर काय चालतं काय चल ना आपल्याच्या संग आपले राहून दे. संडासात 2 खेपा गेले म्हणून काय घेऊन राहिली ते आकात करते ना ते. एसटी थांबायला लावते ना जागोजागी घेऊ नको ते राहू दे चल 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 ना तू बसते तिकडे संडास आई सांगू नको दिले. आधी चल बरं चल ना चालली जाईल एसटी. लय जाय रे तू तर मॅच्यानं तुला आले भेटून राहिलं मलाच घरी ठेव म्हणून राहिलं नाही रे. सांग काय तुले दुका 2 टप्पू रे. मी गंमत करून राहिलो आधी होते का तुम्हाला घेतल्याशिवाय थांबली तुम्ही ते तुमचं पोट नाही म्हणते बरोबर 2 खेप गेले म्हणते तुम्ही. काय लिहून राहिले तुम्ही काय आकात करून राहिले दुसऱ्या गावात राहू दे ना मग आराम करा तुम्ही घरी. आई गेले पेस घेऊन जाऊ करून जराशी ते शिरागिरा दे जरा करून पतला पतला येऊ नका तुम्ही घरीच थांबा तुम्ही. तिथं कुठं जाण बापा काय नाही गाडी थांबवून लावून घे 10 खेपा. एवढा जास्तीचं बोलते ना काय बोलून राहिला रे तू जास्तीचं झाली ना आता तुझी तयारी. चल उचल ते थैली उचल काना गिनाले बांध आणि आजी ना आप्पा संगच राहायचो. इकडे तिकडे जाऊ नको पाणी गिनी पे. चांगलं दिवसभर पाणी पे जाशील ना तिकडे तिकडे हारवशील मग. त्याच्या मागं आकात नको करू संग संग राहायचं बरोबर आजी आप्पाकडे लक्ष ठेवतो. तुम्ही काहीच नका करू मी सारं लक्ष ठेवतो. आजी आप्पाकडेच काय सारेकडे लक्ष ठेवतो मी बरोबर लक्ष ठेवतो. एकाले तर इकडे तिकडे जाऊ देत नाही. बरोबर शिट्टी घेतली ना मी माझ्या संग शिट्टी आहे. शिट्टी वाजवली माझ्या शिट्टीकडे लक्ष देत शिट्टी वाजवली की बरोबर माझ्या मागं मागं यायचं. कोणाला जाऊ देत नाही मी इकडे तिकडे. आमच्या ट्रिप मध्ये कसं आम्ही शाळेची ट्रिप जाते ना तर ते शिट्टी राहते सर जवळ शिट्टी वाजवते. शिट्टी वाजवली की बरोबर तिकडे जायचं जिकडे शिट्टी वाजते तिकडे जायचं ते बोलावते बरोबर. मी शिट्टी घेतली संग तुम्ही काहीच नका करू. आजी आप्पा सारेला बरोबर नेतो बरोबर आणतो मी घरी वापस. आप्पा आजी इकडे तिकडे जाऊ नका माझ्या संग संग राहायचं. माझ्याकडे पाहत जा बरोबर मी कुठे आहे काय आहे. माझ्या मागं मागं येत जा जाल नाही तर इकडे तिकडे. चल ना बे मोठा आला शिट्टी वाजवणारा चल ना चलत नाही काय चालली जाईल एसटी थांबणार आहे का आपल्यासाठी ते. बाबा 2 खेपा कोण गेला तिकडे. 2 खेपा गेले ना मी काय म्हणून राहिली ना काय ना तुम्ही उन्हा त्यानाचं अजून त्रास होईल ना. काय जेवून राहिले घरीच बसा आराम करा ना पोट नाही तुमचं बरोबर तर कारण काय अका तिथं नाही मांग. तू काही काळजी नको करू मी मग पाहतो. मला काय माहित नाही का कुठं जायला लागते काय जायला लागते काही बोलते. आता ते 2 खेपा माझ्या पोट कोण सांगत होतं माझ्या पोट बरोबर नाही म्हणून होत नाही का माणसाले असं होते एखाद्या वक्ती मग काय लगायचं पोटच बरोबर नाहीये काही बोलत राहते. आता इथं संडास पुरा नसणार नाही आता काय एसटी ते संडास पुरा नसरे घरी संडास पुरा नसता निरा जागोजागी आठवण करून देईन त्या आबाजीला. 2 खेपा चल ना एसटी चालली जाईल ना जात नाही का चालत नाही काय. चल बाबा चल रे चल चल बाई येतो मी पाहिजे होती पोरगी गिरगी झोपलीच आहे का ते उठलीच नाही अजून. नाही उठल्यावर म्हणून बिचारे देव तिला काय पाहिजे काय नाही देजो तिला खा घ्यायला त्याचं करू ना तिचं काय पाहिजे काय नाही विचार तिला दे ना. सोनू दे काय पाहिजे काय नाही बाबा आणणार आहे ना माझ्यासाठी आईस्क्रीम ठेवतो. जाणार रे मोठा आला आईस्क्रीम वाला काही नाही ठेवत त्यासाठी आईस्क्रीम गिस्क्रीम. सोनू ठेवते माझ्यासाठी आईस्क्रीम मला माहिती सोनू ठेवते ना. नाही झालं काय शिट्ट्या शिट्ट्या नको वाजू रे. कायच करू याचं नीर ऐकत नाही ना. सरेच्या समोर पायटीस उठलं अंग गिंग धुवून बिलकुल पायटीस तयार तिथं बिलकुल दरवाजात किती वाकडचं उभा येतो थैली घेऊन. सांगा ऐकतच नाही कायच करू याचं. लेकरं मागं लागतेच आता आजी आप्पाच्या मागं लागतेच लेकरं. आणि तसंही लहान आहे तो काय मोठा आहे का तो हुडपणा जातं की त्याचं हुड आहे तो अजून जरासं लहानच आहे ना. समजून मोठं झालं की सारं समजते मग. नाही बे अतुल तू येऊन राहिला काय रे बाबू. हा जी मी येऊन राहिलो ना तुमच्या संग येतो मी. बाबा म्हणे जाय म्हणे याच्या संग लक्ष गिक्ष ठेवतो म्हणे जरासं सारेवर. तुमच्या थैल्या गेल्या चपला गिपला म्हटलं तर मग बाबा म्हणे जाय म्हणे आजी म्हणे चल म्हणे आता मंदिरात तुम्ही तिकडे जा दर्शन गिर्शन घ्या मग चपला गिपला तुमच्या थैल्या गेल्या माझ्याजवळ ठेवतो तिथं बसतो ना मी बाहेर. लक्ष ठेवा मी तुमच्या चपला गिपल्याकडे नाही काय. सांग चपलेवर लक्ष ठेवा लिहून राहिलं काय तू काय रे चपलेची राखण करायला लिहून राहिलं काय. काय रे याला काय आणलं तू येऊन राहिलं काय रे बाबू. आजी येऊ ना त्याले माझ्या संग मला एकट्याला तर काय बोर नाही मारते मला तुम्ही सारे मंदिरात गिंदिरात जा तुम्ही सारे संग संग आहे मग मला बोर नाही मारते म्हणून मी त्याला म्हटलं चलता काय म्हटलं नाहीच म्हणे तो तर नाहीच म्हणे. मॅच त्याला म्हटलं चल ना म्हटलं माझ्या संग जरासं मला बरं वाटन म्हणून मी त्याला आणलं. एकाला एक दोघं जण असले की बरं राहायचं नाही का. आता एवढ्या मोठ्या चपला एवढ्या मोठ्या थैल्या मी एकटा किती घेऊन बसू तिथं म्हणून मी त्याला म्हटलं चल म्हटलं तर मग आला पहिले नाहीच म्हणे तो मॅच त्याला आणलं. आजी येऊ त्याला माझ्या संग काही नाही त्यानं घरी गिरी सांगितलं सर त्याच्या घरचे म्हणे जाय म्हणे त्याची आई गी म्हणे जाय म्हणे त्याची आई म्हणे पाहिजे म्हणे सारेकडे लक्ष गिक्ष ठेवतो म्हणे आजी आप्पा सारे बरोबर त्याच्या संग संग राहायचं
चाललो म्हणे तर तो येऊ दे ना आजी त्याला माझ्या संग येऊ दे ना आजी. नाही बे का रे तू तर येऊनच राहिला तुला येऊ नको म्हटलं होतं तरी तू येऊन राहिला तुला घेतलं रे घेतलं त्याला काय घेतलं रे हा का रे तू आईला सांगितलं का त्या हा सांगा पहिलं माहित असतं तुम्ही तू आईच्या घरी तुला आली नसती काय तू आईला सांगितलं असतं हा असं परबाहेर आला का रे तू तुझ्या घरी सांगितलं का नाही सांगितलं बापा हा शक्ती ना ते कुठे गेलं पोरगं म्हणून का रे अतुल्या याला काय घेऊन राहिला रे तू बाबू तू नको येऊ रे बाबू जाय बरं घरी तू हा येऊ नको रे बाबू जाय घरी. आजी सांगितलं ना हो मी गेलो होतो ना मी सांगितलं ना स्वतः सांगितलं म्हटलं मी चाललो माझी आजी चालली शांता आजी चालली आप्पा चालले कमला आजी आहे म्हटलं टावेल आप्पा आहे म्हटलं सारेच जण आहे म्हटलं मी सांगितलं ना सारेचे नाव गंगा आजी आहे म्हटलं त्याच्या आई म्हणे जाय म्हणे मग हे पैसे गिसे दिले त्याच्या आईनं डब्बा दिला त्याच्यासाठी शिदोरी दिली त्याच्या आईनं असं चिंता तर परबाहेर हा मी गेलो होतो ना मी स्वतः गेलो होतो हा सांगून आला ना तो आजी येऊ दे ना आजी काय करते तो येऊ दे ना मागा येईल आपल्या हा सांगा आता काय करते तू आता आपण सारे चाललो तरी येऊ दे ना आजी. काय रे अतुल्या जास्तीचे कामं काऊन करतो रे तू हा तू लाड करतो आम्ही तर तुलाच करून राहिला रे हा सांगितलं नाही काही नाही त्याला घेऊन आला पहिले सांगितलं असतं तर मी गेलो असतो त्याच्या घरी हा त्याच्या घरी सांगून आलो असतो. सांग त्याला आता असं घेऊन आला तू कोणाला माहिती ते सांगितलं का नाही आता अजून गावात जाऊन विचारून येऊ काय आता हा बोलला जास्तीचीच कामं करते बाय पोरगं काही समजतच नाही काय करून काय नाही. आप्पा मी खरंच सांगितलं ना त्याच्या आई म्हणे ना जाय म्हणे पैसे शिदोरी दिले त्याच्या आईनं शिदोरी गिदोरी कोण करून दिली त्याच्या आईनं दिली ना तुम्ही काळजी नका करू माझ्यावर भरोसा ठेवा ना तुम्ही हा भरोसा नाही का तुमचा माझ्यावर भरोसा ठेवा तुम्ही माझ्यावर मी त्याच्या आईला सांगून आलो त्याला घेऊन आलो त्याला रात्री त्यानंच मला येऊन सांगितलं हे सगळं चालले म्हणून मग त्याच आम्ही ठरवलं होतं की आपण दोघंही जाऊ हा त्याच्या आई गेली त्यानं पहिलं सांगून ठेवलं होतं रात्री सांगून ठेवलं होतं ना तुम्ही काळजी घ्यायला कोण लहान आहे का तो आता त्याला सगळं समजते तो एकटा येऊ शकते ते हरवत गिरवत कोणीच नाही मी नाही हरवत आणि तोही नाही हरवत आम्ही एकटे येऊ शकतो जर तिथे राहिलं गेलं ना एकटे येऊ शकतो आम्ही गावात तुम्ही काळजीच नका करू पाहता करू तुम्ही या की तुम्ही येऊ द्या ना आप्पा येऊ द्या ना बाबू खरंच सांगितलं काय रे का खोटं बोलून राहिला तू नाही तर जाऊ का मग त्याच्या आईला जाऊन सांगून येऊ काय का रे बाबू चलतं का घरी तुझ्या आईला सांगून येऊ ना का रे ऐकता की नाही रे तुम्ही होता की नाही घरी हा सांगा तुम्हाला काय नाही मी निरा काय ती माणसं तशी लेकरं तशी निरा मागं लागते काय बापा लाईनी तशी मोठी तशी निरा हा हे तर म्हातारे झाले तरी अजूनही तसेच आहे लहान लेकरं सारखेच करते निरा मागं लागले मला तर बिलकुल मन नाही मला तर अजूनही वाटून राहिलं घरी जाऊ वापस म्हणून का हो नानी काय घेतलं येले तिने काय भारून राहिले डोक्यावर बसले आहे का काय आता आम्ही काय हा चुपचाप उभा आहे आम्ही एकही शब्द बोललो नाही आम्ही अजून कोणीच नाही बोललो ना ह्याच बोलून राहिले हे बोलून राहिले लेकरं बोलून राहिले आम्ही चुपचापच आहे काही बोललो काय पण काय याचं झालं अजून सुरू माणसं 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 काय डोक्यावर घेऊन राहिली का काय समजतच नाही काही मला. बाबू काय लिहून राहिले रे उन्हाचं लय ऊन आहे ना हा ऊन गिन लागन काही काना गिनाले आणलं रे काना गिनाले बांधायला आणलं का काही चलतं काय तुझ्या घरी मी येऊ का याच्या घरी जाऊन बात येतो ना याच्या आईला सांगून येतो ना बापा सांगून आला की नाही आला काय माहिती नाही बी आले का हो साऱ्या जणी उशीरच झाला हो जरासं माहिती शिदोऱ्या गिदोऱ्या बिचारे दोन्ही खेपीचं करून ठेवलं सारं उशीर झाला बी का हो आला नाही का अजून लय कामाचे बाई काय ना लयच कामाचे आम्ही रिकाम आहे ना आम्ही रिकामच आहे किती वाजता सांगितलं होतं किती वाजले हो बाई अजून अर्ध्या जणी आल्या नाही उशीर तर काय होतं काय सांगू बापा पार्टीचे सारे कामं गिमं 2-2 डब्बे नाश्ता 2-2 बाजार आहे ना त्याच्यात तर सांग मला तशी दोरेला करावं लागते ना हा होते का पार्टी अय बाबू चल रे चल बरं तुझ्या घरी पहिले तुझ्या आईला सांगून येतो मी मग कायला सांगून राहिली त्याच्या आईनं मला सांगितलं पण त्याच्यासाठी पाण्याची बाटली दिली पाण्याची बाटलीने घेतली म्हणे त्यानं कानाला बांधायला दिलं त्याच्या आईनं मला सांगितलं तो येऊन राहिला म्हणे अतुल आला होता म्हणे तर अतुलनं सांगितलं म्हणे तर तो येऊन राहिला म्हणे गेला म्हणे तो समोर तर पाहिजे म्हणे त्याला त्याच्या आईनं सांगितलं मला कायला जाता आता नाही बाई काय बोललाच आहे बापा लेकरं तर लेकराची माया की कमी आहे काय सांग आता लोकांच्या भरोसा सोडून देते असे लेकरं कोण लक्ष देणार या पोराकडे लोकांचं लेकरू केवढी जिम्मेदारी राहते काय नाही बाई शांता काय घेऊन राहिली होती लेकराले आजी आम्ही तुम्ही म्हणून ना तसं करून तुमच्या मागं येईन तुमच्या चपला गिपला सारा बिलकुल थैल्या गिल्या सगळं माझ्याजवळ देऊन टाका तुम्ही बिंदास बिलकुल मस्त मंदिरात जा मस्त फिरा काही तुम्हाला खरेदी करायची करा आम्ही दोघं जण बसू आम्ही काहीच नाही करणार काही मागणार नाही काहीच नाही करणार आम्हाला येऊ द्या आजी नाही येऊ दे ना येऊ दे आता आले ना ते हा येऊ दे बाबू पाहिजे इकडे तिकडे जाऊ नका काना गिनाला बांधा आमच्या संग संग राहायचं रे लक्ष नाही राहणार नाही तर जा इकडे तिकडे गर्दीत पाहिजे संग संग राहायचं रे बाबू आजी तुम्ही मला तसंच करून मी तुमच्या मागं राहील नाही बाई गाव किती वाट पा लागते बाप्पा पुष्पा गणेशराव हेमा इंदिरा गाव सांग बाप्पा म्हटलं की मग लय राग येते त्याला वावरात जायचं होते हेमा पुढे पा लागते कशी करते आणि आता उशीर होऊन राहिला तर पत्ता नाही अजून नाही बाई आम्हाला जरा उशीर झाला पाहिजे तर बाप्पा 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 केवढी बोलते बाप्पा हे हेमा का हो आम्ही पाहिजे इथं अर्धा घंटा झाला ना उभा इथं आता आले कामावाले पाहूया दुसऱ्याला मोठे बोलते आणि आता स्वतः पा कमी ऐकत आहे काय सून सांभाळा सुनी संग तिचा बापही सांभाळायला लागून राहिला ना कायच करावं आता पोरगी पाहू जाय आता बाप पोरगी जात नाही ना बाप इथे येऊन बसला ते पोरगी गेली वय पुरली पाय आता ह्या बुड्याचं एवढं आहे व एवढं आहे का काय सांगू निरा जशा थैल्या उचलल्या आम्ही आमची तयारी गिरी झाली तर सारी जशा थैल्या उचलल्या बुडा आला ना मी येतो म्हणे मला याच आहे म्हणे ऐकायला तयारच नाही बिलकुल
उठला मग त्याची आंघोळ ते लिंबाचं काडी आणते, काडीनं दात घासणं, काळा चहा पाहिजे त्याला बुड्याले, जराशी भाकरी खातो म्हणे घरी, भूक लागते म्हणे, मला चक्कर येते म्हणे, त्याच्यात उशीर झाला हो. ऐकतच नाही, काय करावं? 3 महिने झाले बुडा बिचारी येऊन बसला, जातही नाही म्हटलं तर काही ऐकतही नाही. नीरा म्हणजे असं करते का बस जीव तर मी वावरात असतो ना, मला बरं वाटते घरी गेली का बस नाही, मला घरात थांबावच नाही वाटत. ह्या बुड्याला पाहिलं की मी तळपायातली मस्तकात जाते, काय करा काय नाही समजून नाही राहिलं मला तर काही. बाप्पा सांगू असं होतं म्हणजे तुम्हाला माहितच नव्हतं. नाही तर काय तू दे ना बुड्याला सोडून तिकडे कुठं दे ना, जरासं दूर नाही तिकडे दे सोडून कुठं. नाही काही बोलते बापा. तुम्ही बी चालले काही अजून कुठं चालले वा? कुठं नाही चाललो, येतो 5 मिनिटात. आबाजी आबाजी संडासला चालले का तुम्ही? नाही ना बे, जरासं पाय मोकळे करून येतो ना, टाईम आहे अजून, एसटीने आली, याच असते अजून लोक. येतो ना मी, येतो 5 मिनिटात. याची तब्येत नाही ना चांगली, बुडा ऐकूनच नाही राहिला ना, कायच करा बापा. अहो याची पोट नाही ना बरोबर, तरी म्हणते 5 मिनिटात येतो म्हणते, तरी येतोच म्हणते. सांगा तर मला तर वाटते तिकडेच चालले, संडासले चालले नाही. 5 मिनिटात येतो म्हणते. एसटी आली, थांबते का कोणी? जा, मला काय करायला लागते, आली एसटी तर आम्ही चाललो जाऊ. आता आली दूधवाली पाय आता लय कामाची बाई आहे का हो? कामाला झाली उशीर, कुठं गावाला जायचं असलं तर उशीर बापा. काय होय माय बाई, आता ढोरगिरा आहे बिचारे, ते म्हैस गीस पाणी गिनी पाजून चारा गिरा टाकून सारेचं दूध गीत सारेच्या घरी पोहोचून देऊन सारा मग करून या लागते ना. तरी मग आलीच नाही, थांबली ते घरीच. ते दूध गीत म्हणते खराब होते म्हणे, जाय म्हणे तू, मी काही येत नाही म्हणे, ते थांबली घरी. एसटी आली, बुडाचा पत्ता नाही बाबू, बुडा आला नाही ना रे. जाऊ दे आजी, राहू दे. नाही तर तुला पहिलेच म्हटलं तर घरीच म्हटलं त्याला घेऊ नको म्हणून. संडास लागली ना त्याला, तिकडेच गेले ते. मला माहित आहे 5 मिनिटात येतो म्हणे. 5 मिनिटात येणं होते का? राहू दे त्याला. माहिती संडास लागली का हो? संडास लागली की भाऊले? हो, पायापासून 2-3 खेपा गेले ना बिचारे. त्याला म्हटलं ना येऊ नको म्हटलं, तरी ऐकूनच नाही राहिले, येतोच म्हणून राहिले. सांग आता गेले, आता एसटी आली अजून आले नाही. राहू दे त्याला, जाऊ दे. का हो? शिला नाही आली ना? शिलाला फोन कर ना. नाही मी सांग हो, कोण नाही आली हो? सांग बापा, शिलाई नाही आली वन का हो? अजून कोण राहिलं हो? बाबू अतुल पाय बरं रे, आबाजीले आले काय तर? आलो रे बाबू, आलो. कायले झाले, घरी गेलं असतं तर बरं झालं असतं ना. तुम्ही कायले झाले? बरोबर आहे टाइमावर या हो. नाही टाइमच झाला हो, ह्या आलीच नाही ना बिचारे वावरातून. याची वाट पाहता एवढा टाइम झाला मला. पायटी गेले होते, येतो म्हणे, बात येतो म्हणे, तू ते कर म्हणे तयारी, येतोच म्हणे मी. नाही आलेच नाही लवकर, त्याचीच वाट पाहून राहिली होती. झालं काय हो? चल ना बापा, एसटी चालली जाईल ना ते. किती वापस थांबत होते तिले? तिकीट घ्या. तिकीट कायले मागून राहिले बाबा? दर्शनाला चाललो ना आम्ही अमरावतीले. देवीच्या दर्शनाला चाललो. तिकीट घेता ते? बाई अर्ध तिकीट आहे ना तुमचं. तुमच्या केसावरून समजून राहिलं मला, तुमचं अर्ध तिकीट आहे ना. अर्ध घे ना तिकीट. अमरावतीला चालले का तुम्ही? अर्ध तिकीट लागेल तुमचं. नाही सांग देवदर्शनाला तिकीट नाही म्हणे, फुकट आहे म्हणे देवदर्शन, म्हणून चाललो सारे चाललो आम्ही. पुरी अर्धी एसटी आमचीच भरली आहे. सारे दर्शनाला चालले. सारेचं अर्ध तिकीट आहे का मग? सारीचं अर्ध तिकीट कसं असं ना, आता पाहतो ना कोण आहे तर तुमचं द्या. तुमचं अर्ध तिकीट आहे, तुमचं द्या मला अर्ध तिकीट. असं मग बघून घे ना तू. बरं घे ना मग, ते तिकडे बसले ना, खिडकीजवळ बसले ना, त्याच्याजवळ आहे, पुढे बसले इकडे. अर्ध त्याचं अर्ध नाही सांगत आहे आम्ही. असं दोघेचं एक घेऊ काय? बरं काका, अर्ध तिकीट तुमचं आहे म्हणते ना, अर्ध द्या बाईचं आहे. एका तिकिटाचे पैसे ते अमरावतीला चालले ना तुम्ही, एका तिकीटाचे द्या पैसे. कोणत्या बाईचं तिकीट मागून राहिलं तू मला? माझ्यासमोर कोण नाही, मी एकटाच आहे, माझं अर्ध तिकीट आहे. हे अर्ध नाही तिकीट दे मला. ते बाई तर म्हणते की तुमच्या संघ आहे म्हणते, अर्ध त्याचं अर्ध माही आम्ही संघच आहे म्हणते. एक तिकीट घ्या म्हणे ना. सांगून राहिलो ना, माझ्यासमोर कोणी बाई नाही आहे. त्या बाईचं त्या बाईला घ्या, तिला घ्यायला सांग, माया मला दे. तर द्या मग तुमचं अर्ध द्या. का बाई ते तर नाही म्हणून राहिले. कोण नाही म्हणते माझ्या संघ, मी एकटाच आहे म्हणते. अर्ध तिकीट द्या तुमचं. असं नाही म्हणून राहिले का? बरं हे घ्या, माझ्या अर्ध तिकीट द्या मला. माझ्याजवळ शिदोरी आहे ना, पाहतोच मी शिदोरीच्या वक्ती, मग येतील नाही का माझ्याजवळ? मग सांगतो मी त्याला. घ्या आता, जेवायला भेटते का तुम्हाला आता? अर्ध्या तिकीटसाठी शिदोरी तिच्याजवळ आहे ना, कमलाबाईजवळ शिदोरी आहे. बस आता बोंबलत. मी काय तिच्या शिदोरीच्या माथा आहे काय? अमरावतीत चाललो आपण. अमरावतीत तुम्हाला काय वाटून राहिलं? चल ना, तुम्हाला दाखवतो ना मी कुठं काय आहे म्हणून. तिच्या शिदोरीचं कोण जेवते? रोजच शिदोरी खा लागते घरी ते बहिरे तेच काय. आता अमरावतीत चाललो ना आपण, मी जेवतो का तिची शिदोरी? ठेव मला तिच्याच जवळ. नाही बे सांग बापा, शिदोरीचे भांडणं तर काय मी बापा कसं करते काय देवदर्शन. माझ्या नवस होता, मी म्हटलं सारीले आता म्हणून मी गोष्ट काढली तर बापा अर्धी एसटी भरली. काकू तुमचे तिकीट. अर्धीच तिकीट आहे, अर्धी तिकीट दे माई. माग मंजू आहे, मंजूचं बाबा आहे बिचारे, का हो त्याची कोण घेते? मी काय घेऊ त्याची? घेतील त्याची ते, मी आणलं का त्याला? नाही हे बरोबर आहे, घेतील त्याचे ते, नाही तर काय तर. का हो माहिती तिकीट काढतो तुम्ही का मी काढू? प्लीज कोण घेतो? तू घे माई घे. तूच काढ ना, दोघांच्या तूच काढ. भाऊ आमची द्या, दोघांची अर्धी एक. बाई थांबा, पहिले यायचं उद्या ना. यायचं झालं की येतो तुमच्याजवळ. नाही शेवटी चाललो बापा आता, दर्शन झालं पाहिजे बापा बरोबर.